स्टँडर्ड 10 सायन्स 1 चॅप्टर 4 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि त्याचं लेक्चर क्रमांक लेक्चर क्रमांक 7. आज आपल्याला डिस्कस करायचंय एसी जनरेटर. एसी जनरेटर म्हणजे अल्टरनेट करंट जनरेटर. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बघितलं, मायकल फॅरेडेने डिस्कस केलेलं बघितलं, त्याच्यानंतर एसी आणि डीसी एक जुजबी माहिती घेतली सिलेबसला नसली तरी, आणि त्यानंतर जनरेटर म्हणजे काय, त्याचं प्रिन्सिपल म्हणजे काय, त्याचे दोन प्रकार एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर. तर आपल्याला ह्या वर्षी सिलेबसला फक्त एसी जनरेटर आहे, डीसीचं स्किप केलेलं आहे. तर पहिल्यांदा एसी जनरेटरचं काय आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन अगदी मोटर सारखंच बरं का, फरक काय येतो फक्त तेवढं पहा. त्याच पद्धतीनं दोन काय आहेत तर पोल पीसेस आहेत, म्हणजे काय आहे हॉर्सशू मॅग्नेटचे दोन एंड्स आहेत. तुम्हाला ते काढून दाखवले तुम्ही या पद्धतीनं. हे हॉर्सशू मॅग्नेट असतं आणि त्याच्यामध्ये काय केलेले आहे, एक कॉईल ठेवलेली आहे. कॉईल कोणती आहे, ABCD नावाची काय केलेली आहे, कॉईल ठेवलेली कॉपर वायरची, अगदी मोटर सारखंच. आणि हेच इथे फक्त मोटर मध्ये काय असतं, स्प्लिट रिंग्सला ते काय असतं कनेक्टेड असतं. इथं स्प्लिट रिंग्सच्या ऐवजी काय आहेत की दोन ज्या आहेत कंडक्टिंग रिंग्स असतात. तर तिथे एकाच रिंगचे दोन भाग असतात मोटर मध्ये, आणि इथे काय आहे की ह्या कॉइलला डायरेक्ट काय जोडलेल्या आहेत, दोन कंडक्टिंग रिंग्स जोडलेल्या आहेत. डायरेक्ट दोन रिंग्सच आहेत, तिथे एकच रिंग होतं. इथं किती रिंग आहेत, दोन कंडक्टिंग रिंग्स आहेत. आणि अशा पद्धतीने ह्या ज्या दोन कंडक्टिंग रिंग्स आहेत आणि ह्या रिंग्सला खालच्या बाजूने काय जोडलेलं आहे तर ऍक्सल जोडलेला आहे. म्हणजे हे रिंग फिरलं की काय होतं, ते ऍक्सल सुद्धा काय होतं या ठिकाणी फिरतं. ऍक्सल जोडलेलं आहे. आणि ह्या ज्या दोन्ही रिंग्स आहेत, ही रिंग क्रमांक 1 आणि हे रिंग क्रमांक 2. आणि ह्या दोन्ही रिंगचे याचा एक एंड एका कार्बन ब्रशला जोडलेला आहे आणि ह्या रिंगचा एक एंड कार्बन ब्रशला काय केलेला आहे, जोडलेला आहे. आणि नंतर काय केलेले, सर्किट कंप्लीट केलेले आहे. पण इथं काय जनरेट करायचंय, करंट जनरेट करायचंय. आणि इथं काय लावलेलं असतं, गॅल्व्हनोमीटर लावलेलं असतं. मोटरमध्ये बॅटरी लावलेली, इथं गॅल्व्हनोमीटर लावलेले. गॅल्व्हनोमीटर काय करतं आपल्याला, तर प्रेझेन्स ऑफ करंट काय करतं या ठिकाणी दाखवतं. हा ऍक्सलचा वरचा भाग आहे या पद्धतीनं. आणि ह्या दोन काय आहेत, रिंग्स आहेत. लक्ष द्या. तर हे काय आहे, तो दोन पोल पीसेस NS हे काय क्रिएट करतात, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतात. ही कॉईल आहे कोणती, ABCD कशापासून बनलेली आहे, कॉपर वायर पासून बनलेली. त्याचे खालचे दोन एक एंड एका रिंगला जोडलेला आहे, दुसरा एंड दुसऱ्या रिंगला जोडलेला आहे. आणि इथं करंट तयार झाल्यानंतर त्याचा प्रेझेन्स दाखवण्यासाठी काय लावलेलं आहे, गॅल्व्हनोमीटर लावलेला आहे. हे काय आहे, एसी जनरेटर. मग हे जे एसी जनरेटर आहे, लक्ष द्या. मग पहिल्यांदा अगदी मोटर सारखंच त्याचं काय कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन मोटर सारखंच आहे, फक्त जिथं फरक आहे तिथं आपण पाहूयात. कन्स्ट्रक्शन मध्ये काय आहे, पहिलं कॉपर कॉईल ABCD इज केप्ट बिटवीन टू पोल पीसेस. हा पहिला मुद्दा बरोबर आहे. इथे समजावून सांगतो. दुसरा मुद्दा कोणता आहे, टू एंड जे आहेत
की 2 पोल पीसेस ऑफ हॉर्सशू मॅग्नेट आर प्लेस्ड टू क्रिएट मॅग्नेटिक फील्ड. हा दुसरा मुद्दा कन्स्ट्रक्शनचा मुद्दा डायग्रामवर समजावून सांगतो आपण, मोटरमध्ये ऑलरेडी केलेला आहे. त्यानंतर 2 एंड्स ऑफ कॉइल्स आर कनेक्टेड टू 2 कंडक्टिंग रिंग्स. ह्या 2 एंड जे आहेत 2 कंडक्टिंग रिंग्सला कनेक्ट केल्या तर R1 आणि R2 आणि बोथ रिंग्स आर फिक्स्ड ऑन ऍक्सल. बरोबर आहे ना. R1 R2 चा तिसरा मुद्दा, ऍक्सलचा चौथा मुद्दा. त्यानंतर जे आहे आणि गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड इन द सर्किट. गॅल्व्हनोमीटर काय सर्किट मध्ये कनेक्टेड आहे टू शो द प्रेझन्स ऑफ करंट. बघा 5 मुद्दे झाले कन्स्ट्रक्शनचे. मुद्दा आकृतीवर सांगतोय, मोटरमध्ये मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेले, आकृतीवर सांगतो. पहिला काय आहे, अ कॉपर कॉइल ABCD इज प्रेझेंट इनसाइड द अल्टरनेट जनरेटर. हा पहिला मुद्दा. दूसरा मुद्दा, दिस कॉपर कॉइल ABCD इज प्लेस्ड बिटवीन 2 पोल पीसेस ऑफ magnet and these 2 pole pieces creates काय तयार करतो, इथे बाण मारलेला मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा काय आहे, लोअर एंड ऑफ दिस कॉपर कॉइल इट इज कनेक्टेड टू 2 सेपरेट रिंग्स R1 and R2. One end is connected to R1 and another end is connected to R2. बरोबर आहे. हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा, both rings are fixed on axle किंवा inner surfaces of rings they are connected to axle. पाचवा मुद्दा, galvanometer is connected in the circuit to show the presence of current. करंटचा प्रेझेन्स दाखवण्यासाठी. आणि सहावा मुद्दा करायचा असं करू शकतो आपण, 2 कार्बन ब्रशेस आर कनेक्टेड टू आउटर सरफेस ऑफ रिंग्स. हा सुद्धा आपण काय करू शकतो, एक सहावा मुद्दा इथं क्रिएट करू शकतो. बघा झालं कन्स्ट्रक्शन. आणि मी तुम्हाला मोटरच्या वेळेसच सांगितलेलं आहे, आयदर कन्स्ट्रक्शन ऑर वर्किंग 5 मार्काला येत असते, एकत्र कधीच 5 मार्काला येत नाही. बऱ्याच वेळा आता डायग्राम दिलेली असते, आपल्याला आयडेंटिफाय करायला सांगतात की ही अशी डायग्राम दिलेली आहे, ही कशाची आहे आणि त्याचे कन्स्ट्रक्शन लिहा किंवा काही पार्ट्स मार्क करतात त्यांच्याबद्दल माहिती सांगा. तर हे आहे. किंवा कधी कधी नुसतं वर्किंग आहे किंवा कधी कधी डायग्राम आपल्याला काढावी लागते आणि काहीतरी 1-2 मुद्द्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. असं ह्या पद्धतीनं काय आहे, याच्यावरचा स्ट्रेस असतो सगळा. एकदम कन्स्ट्रक्शन प्लस वर्किंग आणि प्लस डायग्राम असं 5 मार्काला येत नसतं. असं काही ना काहीतरी काही येईल. तर हे झालं कन्स्ट्रक्शन. आता वर्किंग. आता जनरेटर आपण कसं सुरू करतो बघितले का तुम्ही. जनरेटर सुरू करताना अगदी कोणतंही जनरेटर असो, आपल्याला माहिती नाही AC असो नाही तर DC असो, जनरेटर कसं सुरू करतात तुम्ही पाहिलं असेल ना. सभा समारंभ, काही गणपतीचे सणवार वगैरे जनरेटर आणतात, सुरू करताना तर पाहिलं असेल ना तुम्ही कसं सुरू करतात. नाही पाहिलं, बरं मी आठवण करून देतो की काय असतं की एक ते हँडल घेतात आणि ते जे ऍक्सलचा एक भाग जनरेटरच्या बाहेर आलेला असतो त्याच्यावर ते हँडल टाकतात आणि दे विल रोटेट. पहिल्यांदा काय करतात, हाताने रोटेट करतात, तेव्हा ते जनरेटर सुरू होतं. किंवा काही ठिकाणी हे जनरेटर सुरू करण्यासाठी सुद्धा मोटर वापरतात बरं का, की जनरेटर सुरू करण्यासाठी मोटर फक्त सुरू करण्यापुरतं. म्हणजे जनरेटर जसं आपण म्हटलं की वर्किंग ऑफ मोटरची सुरुवात कुठून होती, की तिथं आपल्याला की कनेक्ट करावं लागत होती आणि मग सगळं करंट फ्लो होत होता, तिथून आपण वर्किंग सुरू केलं. तसं जनरेटरचं वर्किंग आपण कुठून सुरू करणार, द ऍक्सल and thereby coil is rotated with the help of machine outside the generator. की पहिल्यांदा वर्किंग कशी सुरू होते नीट लक्ष द्या. वर्किंग महत्वाचं आहे, समजावून घ्यायचं. वर्किंग कशी सुरू होते की काय आहे, द ऍक्सल आणि हे ऍक्सल फिरलं की कॉइल सुद्धा फिरते, कारण याला रिंग्स लावलेल्या आहेत. ऍक्सल ह्या रिंग्स फिरतात म्हणजे त्याच्यासोबत कोण फिरतं, कॉइल सुद्धा फिरते. नुसतं ऍक्सल फिरल का, नाही, ऍक्सल सोबत काय फिरेल, कॉइल सुद्धा फिरेल. ऍक्सल अँड देअरबाय कॉइल इज रोटेटेड विथ द हेल्प ऑफ मशीन. किंवा हाताने सुद्धा रोटेट करता येतं बरं का, तसं काही नाही. विथ द हेल्प ऑफ मशीन. आणि मशीन कुठं असते, आउटसाइड द जनरेटर. ही आपण जी मशीन आहे
ती बाहेर ठेवलेली असते. तुम्ही बघा जनरेटर, तुम्ही जनरेटर जर का बघितलं तर ते लग्न कार्याला लिहिलं तर उभं एक इंजिन लावलेलं असतं, त्याला डिझेल वगैरे टाकतात त्याच्यामध्ये आणि ते इंजिन सारखी कॉईल काय करत असतं, रोटेट करत असतं. आणि मग हे जे आहे ऍक्सल रोटेट केलं आपण. आता लक्षात घ्या की आता रोटेट कसं करता येईल आपल्याला, पहा बरं का, फार कॉमन सेन्स आहे. आता मला ही कॉईल ऍक्सल रोटेट करायचं तर मी क्लॉकवाईज पण करू शकतो घड्याळाच्या दिशेने किंवा अँटी क्लॉकवाईज सुद्धा करू शकतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे कॉईल कशी फिरते, क्लॉकवाईज पण फिरत किंवा अँटी क्लॉकवाईज, माझ्या मनावर आहे बाहेरून मी कॉईल कशी फिरवायची ते. तर आपण मग सुरुवात करताना काय करू, क्लॉकवाईज सुरू करू. तर ज्यावेळेस मग आपण काय करू की व्हेन कॉईल ABCD रोटेट्स क्लॉकवाईज, आपण कशी फिरवली, क्लॉकवाईज फिरवली. व्हेन कॉईल ABCD रोटेट्स क्लॉकवाईज. बघा सर कशी फिरणार क्लॉकवाईज, आपण बाहेरून फिरवतोय. बाहेरून का फिरवतोय, कारण तोपर्यंत वर्किंग सुरू होणार नाही जनरेटरचं. नुसतं जनरेटर जरी आपण बटन टाकलं की सुरू होईल का, नाही, बटन टाकल्यावर सुरू होईल, पण आता मोटर सुरू होईल आणि ती त्या कॉईलला काय करेल, रोटेट करेल, बरोबर आहे की नाही. किंवा आपण हाताने रोटेट करू, काहीतरी एक होईल. तर पहा नीट लक्ष द्या, धड्याचा हा शेवटचा मुद्दा चालू आहे. हा मुद्दा संपला की आपला धडा संपतो. पण 5 मार्काचा मुद्दा आहे, शेवटचा म्हणजे कमी महत्वाचा असं नाहीये. काय जनरेटर आपण डिस्कस करतोय तर मूळ मुद्दा आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, बरोबर आहे. त्याच्यावर फ्लेमिंग राईट हँड रूल. आणि हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कोणी डिस्कवर केलंय, मायकेल फॅरेडेने डिस्कस केलंय. म्हणजेच ही जनरेटरचा शोध करता सुद्धा कोण आहे, मायकेल फॅरेडेचे. नीट लक्ष द्या, कितीही टेक्नॉलॉजीने प्रगती करू द्या, आज सुद्धा जनरेटरचे डिझाईन हे मायकेल फॅरेडेचेच वापरले जातात आज सुद्धा. तर जे आहे मग आपण त्याचं पहिल्यांदा काय बघितलं, कन्स्ट्रक्शन. मग कन्स्ट्रक्शन मध्ये काय बघितलं, पहिलं कॉईल पाहिली, पोल पीसेस पाहिले, रिंग्स पाहिल्या, ऍक्सल पाहिलं, गॅल्व्हनोमीटर पाहिलं आणि ब्रशेस पाहिले. प्रत्येकाबद्दल एक एक वाक्य लिहिलं. वर्किंग कसं सुरू केलं, पहिल्यांदा ऍक्सल आणि कॉईल रोटेट केली. कशी, विथ द हेल्प ऑफ मशीन आउटसाइड द जनरेटर. आणि मग ज्यावेळेस आपण ती कॉईल फिरवली, तसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं कॉईल किती पद्धतीने फिरवता येते, 2 पद्धतीने, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. तर आपण कशी फिरवली, क्लॉकवाईज फिरवली. कशी, आता हे असं क्लॉकवाईज फिरली कॉईल. मग क्लॉकवाईज फिरलं की काय होतं, द ब्रांच AB गोज अप अँड ब्रांच CD गोज डाऊन. की काय म्हणले आहे बा, मी असं फिरवलं, आता 3D लक्ष द्या, असं मी फिरवलं की AB कुठं जाईल, वरच्या बाजूने, आणि CD कुठं जाईल, खालच्या बाजूने. हे बघा आता मी असं क्लॉकवाईज रोटेट केल्यावर AB कुठं जाईल, वरच्या बाजूने, आणि CD कुठे येईल, खालच्या बाजूने. व्हेन कॉईल ABCD रोटेट्स क्लॉकवाईज, ब्रांच AB गोज अप, द ब्रांच AB गोज अप, ब्रांच AB कुठं जाईल, वरच्या बाजूने, आणि ब्रांच CD गोज डाऊन अँड ब्रांच CD गोज डाऊन. बरोबर आहे. हे क्लॉकवाईज फिरवलं होतं. आणि समजा मी असं अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर समजून घ्यायचं. आणि समजा अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर CD वरच्या बाजूने येईल आणि AB खालच्या बाजूने जाईल. पण मी कसं जाईल, कशी फिरवली, क्लॉकवाईज. AB वरच्या बाजूने गेले, CD हे बघा इकडे बघा, हे बघा ही अशी कॉईल आहे, ही AB आणि हे CD. आणि हे बघा मी कशी फिरवली, क्लॉकवाईज. AB कुठं आली, वरच्या बाजूला, CD कुठे गेली, खालच्या बाजूला. हे बघा लक्ष द्या, बघा ही कॉईल आहे, हे AB आणि हे CD. आणि मी काय केलं, क्लॉकवाईज फिरवले. बघा ही AB कुठं आली, वरच्या बाजूला, CD कुठे गेली, खालच्या बाजूला. मग काय होईल, मग अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राईट हँड रूल, इथं कोणता रूल वापरतो आपण, फ्लेमिंग्स राईट हँड रूल वापरतो. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय होईल, बघा मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय मूव्ह व्हायला, कॉईल मूव्ह व्हायली. आणि कॉईल मूव्ह झाली की काय जनरेट होतो, करंट जनरेट होतो. आणि त्या करंटची दिशा आपण त्याला इंड्युस्ड करंट म्हणायचं. आणि त्याची दिशा आपण कोणत्या रूलने ठरवतो, फ्लेमिंग्स राईट हँड रूलने ठरवतो. म्हणून मी इथं काय म्हणणार, अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राईट हँड रूल करंट प्रोड्यूस होईल. आणि करंटची डायरेक्शन कशी असेल, फ्रॉम A to B अँड C to D. म्हणजे AB CD ह्या डायरेक्शनला काय होईल,
करंट फ्लो होईल की फ्लेमिंग राईट हँड रूल नुसार करंट सुद्धा कसा फ्लो होईल ए टू बी आणि सी टू डी म्हणजे ए बी सी डी ह्या डायरेक्शनला काय होईल फ्लो होईल. आणि आता काय झालं बघा हाफ रोटेशन पूर्ण झालं इथपर्यंत काय झालं हाफ रोटेशन पूर्ण झालं. आता पुढे काय होणार उर्वरित हाफ रोटेशन होणार बरोबर आहे. आता काय होईल हाफ रोटेशन नंतर ब्रांच ए बी ची जागा कोण घेईल ए बी ची जागा कोण घेईल सी डी घेईल आणि सी डी ची जागा कोण घेईल ए बी घेईल. आलं का लक्षात. हे बघा पहिला हाफ रोटेशन झालं ए बी कुठं आलं वरी आणि सी डी खाली. आता नेक्स्ट हाफ रोटेशन मध्ये काय होईल बघा असं म्हणजे पहा हे ए बी हे सी डी ही बाजू ए बी आणि ही बाजू सी डी हे हाफ रोटेशन झालं. परत हाफ रोटेशन झालं म्हणजे सी डी ची जागा कोण घ्यायला लागले ए बी आणि ए बी ची जागा कोण घ्यायला लागले सी डी घ्यायला लागले. अशा वेळेस अकॉर्डिंग टू फ्लेमिंग राईट हँड रूल करंट कसा फ्लो होईल डी सी बी ए. बघा डी सी बी ए पहिल्या हाफ रोटेशन मध्ये काय झालं मी जनरेटर सुरू केलं नीट लक्ष द्या. मी जनरेटर सुरू केलं कसं सुरू केलं मी जनरेटर ऍक्सल आणि कॉइल फिरवली. कशी फिरवली बाहेरच्या मशीनच्या साहाय्याने. मला कॉइल कोणत्या प्रकारे फिरवता येते एक तर क्लॉकवाईज फिरवता येते किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवता येते. मला असं असं करून जनरेटर सुरू करता येईल आणि असं असं करून सुद्धा सुरू करता येईल बरोबर. असं 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 करून मी जनरेटर जर का सुरू केलं बाहेरच्या हँडलला असं असं तर क्लॉकवाईज आणि असं असं सुरू केलं तर अँटी क्लॉकवाईज. आपल्याला आता कागदावर कोणतं तरी अगोदर घ्यावं लागेल बरोबर. कागदावर कोणतं तरी अगोदर घ्यावं लागेल म्हणून मी काय केलं पहिल्यांदा कॉइल कशी रोटेट केली क्लॉकवाईज. क्लॉकवाईज रोटेट केली की ब्रांच ए बी कुठे गेली वरच्या बाजूला आणि ब्रांच सी डी कुठे गेली खालच्या बाजूला म्हणजे हाफ रोटेशन पूर्ण झालं. आणि फ्लेमिंगच्या राईट हँड रूलनुसार करंट कसा जनरेट झाला मुळात करंट का जनरेट झाला कारण मॅग्नेटिक फील्ड मध्ये कॉइल फिरली म्हणून करंट जनरेट झाला. त्याला आपण इंड्युस्ड करंट म्हटलं. आणि त्यावेळेस करंटची दिशा कशी होती ए बी सी डी. आता परत काय केलं कॉइलला हाफ रोटेशन पूर्ण केलं उर्वरित हाफ रोटेशन सुद्धा पूर्ण केलं कारण कॉइल काय हाफच रोटेट होणार आहे का नाही कॉइल फुल रोटेट होणार आहे. उर्वरित हाफ रोटेशन पूर्ण केलं तर ए बी ब्रांचच्या जागी कोणती आली सी डी आणि सी डीच्या जागी कोण आलं ए बी. मग अशा वेळेस फ्लेमिंग राईट हँड रूल करंटची दिशा काय झाली डी सी बी ए म्हणजे बघा करंटची डायरेक्शन चेंज झाली का नाही. म्हणून याला अल्टरनेट करंट म्हणायचं. म्हणून याला काय म्हणायचं अल्टरनेट करंट. कारण पहिल्या हाफ रोटेशन मध्ये करंटची डायरेक्शन काय होती ए बी सी डी आणि नेक्स्ट हाफ रोटेशन मध्ये करंटची डायरेक्शन काय झाली फ्लेमिंग राईट हँड रूल नुसार डी सी बी ए. अँड दिस प्रोसेस गोज ऑन अँड ऑन. आणि फक्त करंटची डायरेक्शन प्रत्येक हाफ इंटरवलला बदलत राहते म्हणून याला अल्टरनेट करंट म्हणायचं. म्हणून याला काय म्हणायचं अल्टरनेट करंट. या पद्धतीनं आपला हा चॅप्टर काय झालेला आहे या ठिकाणी संपलेला आहे. याचे एक्सरसाइजच्या वगैरे नोट्स देतो हो. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरच्या राहिल्या आणि हाही चॅप्टर राहिला. आय नो दॅट ज्यावेळेस दोन्ही नोटचे झेरॉक्स वगैरे तयार होतील त्यावेळेस तुम्हाला एक सरांशी डिस्कस करून ग्रुपवर कळवण्यात येईल. थँक्यू.